कोंदुडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला ह्या रस्त्यांबद्दल काय सांगेल. ती व्हिडिओ व्हायरल झाली, नाहीतर तेही रस्ते नीट नसते आले. तर प्रत्येकाने ह्याची काळजी घेतली पाहिजे की त्यांच्यातले रस्ते नीट आहेत. साहेब आम्हाला बोलले की अभ्यास चांगला करा, खूप मोठे व्हा असे बोलले. आशीर्वाद सुद्धा दिले आम्हाला. खूप छान वाटतंय त्यांना भेटून. तर खड्डे तर आहेत, पण आम्ही काय हेतूनी वगैरे ती व्हिडिओ नव्हती बनवली. आम्ही मजा मस्ती करत चाललो, फोटोज वगैरे. तेव्हा आम्ही ती व्हिडिओ अशीच म्हणजे मस्तीमध्ये केली. हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जातात तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर त्या व्हिडिओमुळे अजून कुठल्या कुठल्या समस्या आहेत त्याहीवर आल्या. दुसरीकडचे तशा व्हिडिओज वगैरे बनवायला लागले. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या आपण आहोत शिवतीर्थासमोर, राज ठाकरेंच्या निवासस्थानासमोर, आणि माझ्यासोबत या 3 तरुणी तुम्ही पाहताय. या कोण आहेत तर कर्जतमधल्या कोंदिवडे येथील रस्त्याचा ग्राउंड रिपोर्ट ज्या तरुणींनी केला, ज्या शाळकरी विद्यार्थ्यांनी केला, विद्यार्थिनींनी केला, त्या माझ्यासोबत सध्या आहेत. राज ठाकरेंची त्यांनी भेट घेतली आणि नेमके राज ठाकरे त्यांच्यासोबत काय बोलले, काय चर्चा झाली, आणि एकूणच त्या कर्जतच्या ग्राउंड रिपोर्ट नंतर या विद्यार्थिनींचं कसं आयुष्य बदललं हे सगळं आपण जाणून घेऊ. पहिल्यांदा तर मला सांग, आत्ता तू राज ठाकरेंची भेट घेतली, तुम्ही तिघींनी भेट घेतली, काय बोलले राज ठाकरे? ही बोलते व्हिडिओ त्यांनी पाहिली. ते म्हणतात छान केळं रस्त्याचे काम झालं का विचारलं आम्हाला. आम्ही सांगितलं खडी टाकली, आता ते करतील, पाऊस आहे त्यामुळे नंतर करणार. तर ते म्हणले अभ्यास कसा चालला आहे. आम्ही बोललो छान चाललं आहे. तर आमच्या पुढील आयुष्यासाठी आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिले. पण रिपोर्टर बनायचं काय, याच्यावर पण त्यांनी काहीतरी विचारलं, तेव्हा तुम्ही काय उत्तर दिलं? कारण तुम्ही रिपोर्टिंग केलं होतं त्या खड्ड्याचं. ते बोलले की तुम्ही पुढे जाऊन रिपोर्टर होणार आहेत का. आम्ही बोललो नाही, आम्हाला रिपोर्टर नाही व्हायचं आहे. मी बोलली मला स्टेनो व्हायचं आहे. हिने सांगितलं यूट्यूबर, आणि ज्योत्स्नाने सांगितलं तिला स्केच आर्टिस्ट व्हायचं आहे. पण आता मला सांग, राज ठाकरेंनी आता भेट घेतली तुमची, त्या ग्राउंड रिपोर्ट नंतर तुमचे सत्कार होत आहेत, तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवलं जातं आहे, कसं सगळं आयुष्य बदललं असं वाटतंय ते सगळं झाल्यानंतर? सर्व आयुष्य बदललं. आता सर्व रिपोर्टर्स वगैरे येतात, त्यामुळे शाळेचेही पहिले 3 तास त्या रिपोर्टिंग वगैरे ह्यातच जातात, आणि अभ्यासही होत नाही. त्यामुळे नीट अभ्यासात वगैरे लक्ष नाही द्यायचं, सगळं लक्ष इथंच लागतं. तुला काय वाटतं, तुझं कसं त्या व्हिडिओ नंतर कसं सगळे बदल झाले आयुष्यामध्ये? दररोजचे रिपोर्टर, अभ्यासाला टाईम नाही भेटत, आणि आताच परीक्षा आली आहे जवळच, मग अभ्यासाला टाईम नाही भेटत, त्यामुळं सगळं प्रॉब्लेम पण होतो म्हणजे तुझं असं म्हणणं आहे? हो. पण मला एक सांगा, तो व्हिडिओ तुम्ही केला, तू कॅमेरामन बनली होतीस, तू रिपोर्टर बनली होती, आणि ती जी आहे तिने ते सगळी खड्ड्यांची अवस्था आपल्याला दाखवली. काय विचार तेव्हा तुमच्या डोक्यात आलेला होता तुम्ही हा जेव्हा व्हिडिओ शूट केला? कारण तो फक्त एक रस्ता नाही, आपण कर्जतचा विचार केला तर अजून असे खड्ड्यांवाले रस्ते तिथे आहेत. तुम्हाला आणखीन तिथे काय परिस्थिती दिसली होती जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शूट केला तेव्हा? परिस्थिती दिसली होती म्हणजे तिथं खड्डे तर आहेत, पण आम्ही काय हेतूनी वगैरे ती व्हिडिओ नव्हती बनवली. आम्ही मजा मस्ती करत चाललो, फोटोज वगैरे. तेव्हा आम्ही ती व्हिडिओ अशीच म्हणजे मस्तीमध्ये केली. पण ती मस्तीमध्ये केली आणि त्याच्यात सगळी देशभराने दखल घेतली. हां, खूप व्हायरल झाली. परत त्या व्हिडिओमुळे अजून कुठल्या कुठल्या समस्या आहेत त्याहीवर आल्या. दुसरीकडचे तशा व्हिडिओज वगैरे बनवायला लागले. पहिले कोणी सांगितलं व्हिडिओ व्हायरल झाला? तू कधी बघितलं? मी रविवारी बाजूची काकी आहे, ती बोलली की दीदी तुझी व्हिडिओ ऑनलाईन आले, तेव्हा समजलं. आपल्याकडे ती एक ताई सुद्धा आहे. काय राज ठाकरेंशी काय चर्चा झाली, काय बोलले राज? साहेब आम्हाला बोलले की अभ्यास चांगला करा, खूप मोठे व्हा असे बोलले. आशीर्वाद सुद्धा दिले आम्हाला. खूप छान वाटतंय त्यांना भेटून. आता कसं वाटतंय म्हणजे देशभरात तुम्ही व्हायरल झालात, राज ठाकरेंनी तुमची भेट घेतली, तुमचे सत्कार होत आहेत तिघींचे अनेक ठिकाणी, कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय आम्हाला. आणि जे कुठल्याही नेत्यांनी आम्हाला बोलवलं नाही, साहेबांनी आम्हाला बोलवलं. खूप छान वाटतंय. पण आता तो एक ग्राउंड रिपोर्ट तुम्ही केला, आणखीन असे तिथले कर्जतचे किंवा ओव्हरऑल प्रश्न उचलणार तुम्ही पुढे जाऊन? अजून तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे, काय ठरवलं आहे आता पुढचं, काय तुमचं विजन? माझं तर स्केच आर्टिस्टच बनायचं आहे मला. हो. तुला काय बनायचं आहे? यूट्यूबर. तुला यूट्यूबर बनायचं. तुला? स्टेनो. अच्छा. आता या सगळ्यानंतर तुमच्यावर असं कुणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला किंवा काहीतरी तिथे तुम्हाला असं काहीतरी निगेटिव्ह किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असं काही घडलं तुमच्यासोबत? असं काही घडलं नाही आमच्यासोबत. सगळ्यात चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडल्या त्या सगळ्या? खूप छान. म्हणजे सगळे बोलत आहेत की खूप छान केलं, जे आम्ही करू शकलो नाही ते तुम्ही केलं, आणि सगळ्यांनाच छान वाटतंय. पण आता जे तुमच्यासारख्या विद्यार्थिनी आहेत, आणखीन हा सगळा व्हिडिओ बघतायत, त्या सगळ्या विद्यार्थिनींना, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना काय तुम्हाला काय सांगायचं आहे? त्यांना तर म्हणजे
ते आम्हाला बोलते तुमच्या मुले असं आम्हाला सुद्धा जाग आली, आम्ही सुद्धा ते तसंच करू आणि जे आम्ही केले तसंच अनेक मुलं सुद्धा करतायत. तर त्यांना एवढंच म्हणायचे की आमची परिस्थिती आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगू असं. तुझं काय सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हान असेल? ज्यांच्या इथे तशी परिस्थिती आहे, ज्यांची परिस्थिती खराब आहे, रस्ते खराब आहे, त्यांनी व्हिडिओ बनवावे किंवा त्यांनी त्यांची इथल्या प्रशासनाला सांगावं की आमचे इथलेही रस्ते ठीक झाले पाहिजेत. कारण फक्त रस्ते ठीक होणं वगैरे हे आत्ता आमच्या इथले झाले कारण ती व्हिडिओ व्हायरल झाली, नाहीतर तेही रस्ते नीट नसते झाले. तर प्रत्येकाने ह्याची काळजी घेतली पाहिजे की त्यांच्या इथले रस्ते नीट आहेत. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन हे सांगितलं पाहिजे सरकारला. ठीक आहे. तर या विद्यार्थिनी होत्या ज्यांनी कर्जतमधला तो ग्राउंड रिपोर्ट जो आहे तो केला आणि राज ठाकरेंची भेट या सगळ्या विद्यार्थिनींनी घेतली आणि आपली मतं या विद्यार्थिनींनी व्यक्त केली. कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे, लोकमत.